राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 मिनिटं महत्त्वाची माहिती सांगतो, मग आपल्या स्टोरीकडे जाऊ. ताल मखाना, गोखरू, अश्वगंधा, सफेद मुसळी आणि शतावरी यांची जी पावडर आपण बनवली, अतिशय उत्कृष्ट यश आलं आणि संपली. आता सबस्क्रायबरसाठी बनवली होती, बाकीच्यांना शक्यतो क्षमस्व तुम्ही बाकी इतरांना देऊ नका अशी माझी विनंती आहे. 38 का 40 पॅकेट राहिल्यात, तेवढं संपलं. आपला काय धंदा नाही, तेवढं संपलं ना. आता चाललाय मे, जून जाऊन द्या. आता तिकडे लय उष्णता आहे राजस्थानमध्ये किंवा नीमचमध्ये. जुलैमध्ये मागणी आली तर जुलैमध्ये परत मी एकदा जाईन, तुमच्यासाठी आणीन. तोपर्यंत काय देणं शक्य नाही. आज आपल्याला स्टोरीत असं बघायची की माता मावली आणि दुनिया दावली. जीवन जगत असताना आपली तुमची आमची जी उत्पत्ती आहे ती आईपासून झालेली आहे, वडिलांपासून झालेली आहे. आणि आईचं स्थान कुणी हिरावून घेऊ शकत नाही. लेकरू उन्हात खेळत असलं ना, ती म्हणते सावलीत मर. मी ती लेकरू मरावं असतेला वाटतं का? फक्त तिची एक काळजी असते, प्रेम असतं की तू सावलीत बस. आता जी कलियुगी आई आहे, ह्या कलियुगी आईचं आता आपण बघितलं, बऱ्याच बायांनी पोरं मारली पार जीव जाऊन. त्याच्यानंतर काहींनी त्यांचा हाल चालू आहे अजून मुलांचं. म्हणजे आपल्याच्याने होत नाही तर आपण जन्म द्यायचाच नाही, हा बी महत्त्वाचा भाग असतो. दुनिया सगळं आहे जगात. आता कॅमेरा मी असा सेट केला आहे, तुम्ही बघा ह्या साईडला वृक्ष म्हणजे झाडं नाही, एकदम असं वाईट वातावरण दिसतं. ह्या साईडला निगेटिव्ह वातावरण. अशा प्रकारचं जीवन बऱ्याच लोकांचं झालं आहे आज. ह्या साईडला बघितलं तर पाणी आहे, हिरवळ आहे, म्हणजे ही आहे, जीवन वाटतंय. इकडं मृत्यू वाटतो. ही बेसूर दिसतंय, ही छान दिसतंय. अशा प्रकारे मी मध्ये बसलोय असं थोडंसं. ही घटना बीड जिल्ह्यात घडलेली, पण घटनेचा संबंध हा यवतमाळशी आहे. काय झालं, दिनांक 17 मे या रोजी सकाळी 10:30-11 वाजता एक एस टी आली. आणि एस टी होती तुळजापूर संभाजीनगर डेपोची. जशी त्या स्थानकात आली तशी 2 गोंडस मुलं, एक 4 वर्षाचा आहे, एक 6 वर्षाचा आहे. ही 2 गोंडस मुलं गाडीत घेऊन एक अवदसा त्यांची आई चढली गाडीत. 2 सीटवरती 2 मुलं बसावली, स्वतःही बसली. 5-5 रुपयाचं 2 कुरकुऱ्याचं पुढं त्यांच्या हातात दिलं. 10 रुपयाची एक पाण्याची बाटली होती बारकी, ती तिथं ठेवली. आणि ते म्हणले मी अजून पाणी घेते बाळांनो, इथं बसा. आता आईशिवाय कोण आहे? ती लेकरं म्हणली हा मम्मी ये. ती बाम ठेवानी तिथून खाली उतारली. त्या एस टीतून खाली उतरतात. एवढं का प्रवाशांचं काही एवढं लक्ष नसतं का? गेलं असेल कोण खाली पाणी आणायला, कुठं खायला आणाय. ती खाली उतारली, 10-15 पावलं चालली. एक ठोक्या होता, त्याच्याकडे स्कूटर होती. ठोक्या स्कूटरवर बसलेला होता, त्याच्या पाठीमागं जाऊन बसली. भर बेपत्ता पळवून गेली, त्याच्याबरोबर पळवून गेली. बरं जाऊन द्या. थोड्या वेळाने कंडक्टर तिकीट काढायला आलं. पोरं आई दिसाना म्हणलं, पोरांनी केली रडायला सुरुवात. पोरांचा आरडू बघितले हो आजूबाजू शेजारी कोण महिला असन, बाळा काय झालं, कुठे मम्मी? मम्मी गेली. अशी पोरं बोट दाखवायची, मम्मी गेली माग, मम्मी गेली माग. त्यांनी बराच वेळ 10-15 मिनटं ड्रायव्हर कंडक्टरने ते बघितलं, पण ते काय मुलांची आई काय आली नाही. मग त्यांना शासनाचं काही नियम असतात, निर्णय असतात, त्यांना तिथून पोलीस स्टेशनला फोन केला. PI प्रवीण बांगर आणि त्यांची टीम अतिशय उत्कृष्ट काम केले. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची टीम सहित तिथं हजर झाले. काय विषय नेमका बघितला, त्याला गोंधारलं. महिला कॉन्स्टेबल होत्या, त्यांना थोडं प्रेमाने जवळ घेतलं, त्यांना शांत केलं. त्यांच्या खिशात पाहिलं काय ते एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं आईने, बरं का, त्यांच्या, की ही मुले बेवारस आहेत, यांना आईबाप नाहीत. पहिलं वाक्य, यांना यांच्या सुरक्षित स्थळी पोहोचवावे यवतमाळला. आणि यवतमाळचा पत्ता खाली लिहिला होता. तो पत्ता असा होता की अशोकनगर, पाटीपुरा, यवतमाळ.
आणि एक फोन नंबर पण होता. पोलिसांनी सूत्र यंत्रणा लगेच हलवली. मुलं बाल कल्याण अधिकारी अशोक तागडे हे त्या ठिकाणी आले, शासकीय अधिकारी आहेत आणि बालकल्याण विभागाचे. म्हणजे समजा बेवारस काही मुलांचा विषय असेल तर ते शासनाच्या म्हणजे शासनाचीच आहे ती संस्था. सगळं त्यांचं पालनपोषण केलं जातं. त्यांच्या ताब्यात मुलं दिली, सगळं कायदेशीर. त्या नंबरवरून कॉन्टॅक्ट केलं. तो एका म्हाताऱ्याने विचारला, ज्या आईने सोडून दिलं होतं तिच्या वडिलांचा तो नंबर होता. ते म्हणले कुठे आहे तुम्ही? म्हणले यवतमाळला. बरं ठीक आहे, तुम्ही बीड पोलीस स्टेशनला या, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला या बीडमधल्या. चालतंय साहेब, आलोच. आले म्हातारं इथं. म्हातारं आल्यानंतर म्हातारं एक कागदपत्र घेऊन आलं. पोलिसांना हायसं वाटलं होतं की बाबा आता ही जी बालकं आहेत ही त्याच्या पालनकर्त्याकर काय विषय, काय नाही, काय वानगडी, सगळं कळलं नाही माणूस. मग ते ही मुलं कोणाची? म्हाताऱ्याने सांगितलं, ही माझ्या मुलीची मुलं आहेत, मी आजोबा आहे त्यांचा. बरं, काय परिस्थिती? म्हणले मुलगी घटस्फोटीत नांदलेल्या नवऱ्याला सोडून दिलं तिने. 2 सोन्यासारखी लेकरं घेऊन माझ्याकडे आली आणि माझं अजिबात काय ऐकलं नाही. मी 27 एप्रिल या रोजी एक तक्रार दिली. ही तक्रार बघा, त्यांनी यवतमाळ पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली होती. त्यात असं नमूद केलेलं होतं की सदर मुलगी, त्याची मुलगी बरं का, म्हणजे ह्या मुलांची आई, माझी स्कूटी, 20,000 रुपये रोख आणि फोन घेऊन घरातून निघून गेलेली आहे. 2 मुलं. म्हणले 17 दिवस कुठे होती? मग त्यांनी तक्रार दिली, ती निघून गेली. अहो म्हणले, ही पोलिसांनी सांगितलं की एसटी त्या मुलांना त्या सख्या आईने बेवारस सोडून दिलंय आणि एका स्कूटीवर बसून निघून गेली. बऱ्याच लोकांनी पाहिलं तिथे जाताना एका अनोळखी इसमाबरोबर. आता ते म्हातारं म्हणलं, नाही नाही, ते तुमचं काय का असा ना, त्याची मला काय घेणं नाही. ती पोरगी जळाली तिकडं, ते ठोकेकर जळाला. तुम्ही माझे 20,000 रुपये आणि स्कूटी तपास करून मला आणून द्या. आता पोलीस थोडे चक्रावून गेलं. अहो बाबा म्हणले, तुमचे नातवंड आहे ते. नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही, ते तुमचं तुम्ही बघा, ते नातवंड मितवंड मला काय माहीत नाही. पण माझी पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही माझं 20,000 आणि माझी स्कूटी द्या बा. आता अशा परिस्थितीत म्हणजे त्या मुलांचं पालकत्व कुणी घ्यायचं? म्हाताऱ्याने तर चक्क नकार दिला. आई तर सोडून निघून गेली. बघा कलियुग कसं चाललंय, ध्यानात ठेवा. ज्याला लाखाची, कोटीची, काही कोटींची संपत्ती, त्यांना लेकरू बाळ नाही. हा, लेकरू काय असतं काय. आणि आता अशी लोक निघाल्यात की एकदम निकरट मायाची. हा, लय अवलादी बेकार निघाल्यात. सोन्यासारखे लेकरांना सुद्धा वाली नाही. ती गेली ठोक्या मागं निघून आणि म्हातारं काय ती घ्याय ना बा त्याचं. आता पोलिसांना तर काय जे आहे ते कायदेशीर मार्गाने करायला लागतं. म्हणलं यांचं ताबा कोण घेते ते मला काय माहीत नाही. मी काय ताबा घेऊ शकत नाही. तुमच्या पतीने बघा बा उद्योग, तुम्ही काय असं कायदेशीर करा. मग हे जे प्रवीण बांगर आहेत, शिशुगृहात त्याची रवानगी केली त्या लेकरांची. त्या लेकरांच्या मानसिकतेत काय वाटत असं त्यांना, त्यांच्या मनामध्ये आजही ती बारकतले रडते की बाबा आई, त्याला दुसरं काय नाही. आई, त्यांना काय कळायचं ठोक्यात, त्यांना काय कळायचं जग किती नालायक निघाले. ते निर्वसराच काढलाय त्या पोरांनी. पण आता कसं असतं, शासकीय जे शिशुगृह आहे त्या ठिकाणी त्यांना भरती केलं. त्यांचं खाणं पिणं, आंघोळ बिंघोळ ही. पण त्यांच्या डोक्यातून ती आई काय जायना. लक्षात आलं का? ती सारखं त्यांनी आहे. आणि ही इकडं बोंगळे नांगडी ठोक्या करीत असं कुठं त्यात पळून गेलेली अशी दुनिया निघाली. काय करायचं आपण तरी, असा विषय. आता एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर की माणुसकी कुठेतरी हरवली असं आपल्याला वाटतंय. संपत चालली माणुसकी. हा, म्हणजे एखादा माणूस इतका नीचपणाचा कळस गाठू शकतो की देवाच्या दर्शनाला निघाल तरी तो दारू पिऊन येऊ शकतो. किती भयानक बघा. हा, दुसरं म्हणजे काय, आपण काय लोकांच्या बॅगा चेक करावत का? असं कुठं असतं का? कोण कसं भेट फोनवर माणूस कळतो का? काय लय लाकलं पडी. आता अशी परिस्थिती की ही मुलं, मला स्वतःला असं वाटतं की ही यांचा आईन बाप महाराष्ट्र शासन होईल. हा, कारण पुढं येऊन आता 17 तारीख झाली, आज 21 तारीख आहे. 3 दिवसात तर काय कुणी पुढे येऊन मावशी, काकी, आमकं तमकं नाते असतात ना प्रत्येकाला. कुणीही क्लेम केलं नाही. चुलता असन, वडील असन, काही कुणीतरी क्लेम करायला पाहिजे ना.
वडिला तर काही समज नाही, कारण कायदेशीर घटस्फोट कोर्टाने परवानगी ऐकत ताबा दिलेला आहे, जे काय कायदेशीर. पण मला आतून असं वाटतं की कायदेशीर मार्गाने घटस्फोटीत झाल्यानंतर त्याचे जे वडील आहेत, ते वडील ह्या मुलांचा ताबा 100% घेतील, असं आईबागला मुखीचरणी आपण प्रार्थना करू. कारण पोरं सरकारी बेवारस म्हणून वाढण्यापेक्षा कोणाच्या तरी आईच्या जाऊ द्या मरू द्या, पण वडिलाच्या पंखाखाली वाढली ना तर त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं भयानक आणि बेसूर जग आता निर्माण झालेलं आहे. ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी कमीत कमी एका गोष्टीचं भान ठेवा की संतती त्यांचं नीट वाकडं करायचं असं क्षमता असेल तरच उत्पन्न करा, नाही तर करू नका. हा, ती हा मला हा म्हणतो, ती नवरा बायकोचं लय बेकार आता टिकतच नाहीत प्रपंच. बाया, विवाहित बाया पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, लक्षात घ्या सध्याच्या काळात. की असं 5-10 वर्षापूर्वी सुद्धा असं नव्हतं म्हणून, एवढं बोकाळले हे मोबाईल, ही जगमगाट, चमचमाट, काय कुणाला काय वाटतं काय माहिती, पण प्रचंड बोकाळले. आणि कायदा आपापल्या पद्धतीने काम करतो, काय कुणाची कुणाला घेणं नाही देणं नाही. फक्त ह्या सगळ्यातून क्राईम होऊ नये आणि पोलिसांनी मोहीम आता एक हाती घेतली आहे की सदर आई, त्यांची आई म्हणा ना कसाही म्हणा, हिला पकडायचं आणि काय असेल ते बघू, कायदेशीर ती न्यायालयापुढे हजर करा, पण तिला शोध घेऊन आत घेणं आधी गरजेचं आहे. की असं का केलं, कारण तिने जे केलं आहे स्वतःची मुलं जरी असेल तर तो क्राईम आहे, बेवार स्थितीत मुलांना सोडून जाणं. अशी दुनिया निघालेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही जास्त डोकं लावू नका आणि बिगर चुंबलीचं तर अजिबात लावू नका. आपला प्रपंच, आपलं बँक पासबुक, हा, बाकी काही नाही. बाकी फक्त लग्न टाकायला आणि खायला, आणि नातेवाईक फक्त जाळायला तुम्हाला एवढ्यालाच येणार आहेत. लोकांचा विचार करू नका. सुखी कारण दुःखी खावा, हा असे जपून राहावे आणि बंधुनी खावे. एवढ्या तत्वानुसार चला. येणारा काळ 2026-27 श्रीमंताला काय फरक पडत नाही, ती त्याचा विषय, पण ते मुठभर आहेत. सगळ्यात जास्त गोरगरिबाचा हाल होणार आहेत. तुम्हाला जे लागतं ना रोज अन्न पाणी, हे ते सगळं महाग होणार आहे, ध्यानात ठेवा. हा, सगळं महाग होणार आहे थोडं थोडं, आणि त्याला सामोरं जाणं आपलं काम आहे. त्या पट्टीत आपलं उत्पन्न वाढणार आहे का? काय असेल ते पांडुरंगाला काळजी, त्याचीच लेकरं आहेत, सांभाळून घेईल. पण एक कमीत कमी कोणाला किती त्रास होईल सांगता येत नाही, पण त्या त्रासातून एकच शिका, हा, 10-5 रुपये देईन मी, माझं मत विकणार नाही, एवढं तरी स्वतःच्या मनाची गाठ बांधून ठेवा. रामकृष्ण हरी माऊली.